खेळाडूंना दर्जेदार सुविधा देण्यासाठी इचलकरंजीत क्रीडा संकुल उभारणार उपमुख्यमंत्री अजित पवार। पुरुष गटात कोल्हापूरचा संघ प्रथम, महिला गटात धाराशिव संघ प्रथम विजेता, किशोर गटात कोल्हापूर संघ प्रथम, किशोरी गटात सांगलीचा संघ प्रथम। इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील लोकसंख्या पाहता येथे क्रीडा संकुल असणे आवश्यक आहे। खेळाडूंना दर्जेदार सुविधा मिळाव्यात यासाठी इचलकरंजीला क्रीडा संकुल निश्चितपणे मंजूर करून देईल असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इचलकरंजी वासियांना दिला। इचलकरंजी येथील विठ्ठलरामजी शिंदे प्रशाला येथे कलापा आवाडे क्रीडा नगरीत आयोजित केलेल्या कैलासवासी भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो खो स्पर्धा सन 2024-25 बक्षीस वितरण व निरोप समारंभ प्रसंगी ते बोलत होते। यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार राहुल आवाडे, आमदार अशोकराव माने, माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी खासदार कल्लापा आवाडे, माजी आमदार राजेश पाटील, क्रीडा व युवक सेवा आयुक्त हिरालाल सोनवणे, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील, क्रीडा उपसंचालक माणिक पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी निलिमा अडसूळ या उपस्थित होत्या। इचलकरंजीमध्ये राज्यस्तरीय खो खो स्पर्धा आयोजन केल्याबद्दल आयोजकाचे तसेच या स्पर्धेला संजीवनी देणारे सर्व क्रीडाप्रेमी रसिकांचे, सगळ्या टीमचे तसेच सर्व अधिकाऱ्यांचे कौतुक करून उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले, आपण सर्व मिळून खो खोच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि भारताला जागतिक स्तरावर अधिक मोठे स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करूया। जानेवारीमध्ये भारताने जिंकलेल्या संघातील सर्वात लहान वयाची खेळाडू वैष्णवी पवार हिचेही विशेष कौतुक केले। अलीकडच्या काळात क्रीडा क्षेत्रात चांगली कामगिरी राज्यातील अनेक खेळाडू करत आहेत। त्यांना पाठिंबा देणे व त्यांना सहकार्य करण्याची राज्य शासनाची भूमिका आहे। जे खेळाडू देशपातळीवर चांगल्या प्रकारचे खेळ करतात त्यांना नोकरीत 5% आरक्षण आहे। आंतरराष्ट्रीय स्तरावरती देशाचा गौरव करणाऱ्या प्रतिभावंत खेळाडूंना शासन सेवेमध्ये थेट नियुक्ती देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। साधारणतः 216 खेळाडूंना नियुक्ती दिलेली आहे। तसेच लवकरच 32 खेळाडूंना थेट नियुक्ती देण्यात येणार आहे असे सांगून त्यांनी आयोजकांचे व सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या। विजेतेपदासाठी पुरुष गटात कोल्हापूर विरुद्ध मुंबई उपनगर संघामध्ये अत्यंत चुरशीचा सामना रंगला। पहिल्या फेरीत समान गुण झाल्याने दुसरी फेरी खेळवण्यात आली। यामध्ये कोल्हापूर संघाने मुंबई उपनगर संघावर मात करून स्पर्धेचे विजेतेपद पटकावले। कोल्हापूर संघाला 3,40,000चा धनादेश व स्मृतिचिन्ह देण्यात आले। मुंबई उपनगर उपविजेत्या संघाला 2,55,000चा धनादेश व स्मृतिचिन्ह देण्यात आले। तृतीय पुणे संघाला 1,70,000, चौथा विजेता सांगली संघाला 1,19,000, पाचवा विजेता ठाणे संघाला 85,000, सहावा विजेता सोलापूर संघाला 51,000 देण्यात आले। किशोरी गटामध्ये प्रथम क्रमांक विजेता सांगली संघ ठरला, त्यांना 1,70,000चा धनादेश व स्मृतिचिन्ह देण्यात आले। द्वितीय पुणे संघाला 1,36,000, तृतीय ठाणे संघाला 1,02,000, चौथा विजेता धाराशिव संघाला 68,000चा धनादेश व स्मृतिचिन्ह देण्यात आले। खो खो स्पर्धेमध्ये उत्कृष्ट खेळाडूंना यावेळी गौरवण्यात आले। यामध्ये पुरुष विजेत्या ठरलेल्या कोल्हापूर संघातील खेळाडू रोहन कोरे याचा अष्टपैलू खेळाडू यांना 20,000चा धनादेश व सौरभ आढावकर याला आक्रमक खेळाडू म्हणून 15,000चा धनादेश देऊन गौरवण्यात आले। किशोरी गटातील सांगली संघातील अनुष्का तामखेडे या खेळाडूला अष्टपैलू खेळाडू म्हणून 15,000चा धनादेश व श्रावणी तामखेडे या खेळाडूला उत्कृष्ट संरक्षक म्हणून 10,000चा धनादेश देऊन गौरवण्यात आले। किशोर गटातील सांगली संघातील सार्थक हिरेकुंबे या खेळाडूला अष्टपैलू खेळाडू म्हणून 15,000चा धनादेश देऊन गौरवण्यात आले। कोल्हापूर संघातील रुद्र यादव या खेळाडूला उत्कृष्ट संरक्षक व अमोल बंडगर या खेळाडूला आक्रमक खेळाडू म्हणून प्रत्येकी 10,000चा धनादेश देऊन गौरवण्यात आले। कार्यक्रमाचे आभार क्रीडा उपसंचालक माणिक पाटील यांनी मानले। यावेळी तालुका क्रीडा अधिकारी, पंच, खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक, क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉ. युवराज मोरे।